मुंब्रा ड्रग्ज फ्री होणार, अजमल हकीम रुग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा आणि परिसरातील अंमली पदार्थ विक्रीची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर नगरसेविका मर्जिया शानू पठाण यांच्या पुढाकाराने अजमल हकीम रुग्णालयात व्यसनमुक्ती आणि समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आलं आहे. मर्जिया पठाण यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या केंद्राचं उद्घाटन करण्यात आले. मर्जिया पठाण यांनी काही दिवसांपासूनच ड्रग्ज फ्री मुंब्र्याचा नारा दिला होता. त्याच पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणाईला व्यसनमुक्त करण्याच्या उद्देशानं हे केंद्र सुरू करण्यात आलं आहे. प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर माचिसवाला हे सदरचं केंद्र चालवणार आहेत. या केंद्रात व्यसनाधीन तरुणांवर उपचार तसंच त्यांचं समुपदेशन करण्यात येणार आहे. या केंद्राचं उद्घाटन डॉक्टर माचिसवाला यांच्या हस्ते तसंच विरोधी पक्षनेते शानू पठाण, शमीम खान, नगरसेवक यासिन कुरेशी, नगरसेविका मर्जिया पठाण, शाकीर शेख, सीमा दाते, एमआयएमचे नगरसेवक अन्सारी, आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील, डॉक्टर माळगावकर यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी मर्जिया पठाण यांनी ही समस्या अतिशय गंभीर असून ही समस्या सोडवण्याची असेल तर सर्वपक्षीयांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं सांगितलं. हे व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासह पालिका आयुक्त सौरभ राव, महापौर शर्मिला पिंपळकर आणि विरोधी पक्षनेते शानू पठाण, सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांचं सहकार्य लाभलं आहे. या केंद्रामुळे व्यसनाधीन तरुण चांगल्या मार्गाला लागेल असंही मर्जिया पठाण यांनी सांगितलं. बऱ्याच ठिकाणी बदनामी केली जात होती. या ठिकाणी खूप नशेले पदार्थ विकले जातात आणि या ठिकाणी नशेले लोकांचा वावर होतो आणि आज या ठिकाणी नशामुक्ती केंद्र हे सुरू करण्यात आलेलं आहे. काय सांगाल? सर्वप्रथम मी मनापासून आभार मानते माननीय महापौर मॅडमचा आणि आयुक्त साहेबांचा, आमचे MLAचा आणि सभागृह नेते, विरोधी पक्ष नेते, या सगळ्यांचा मला मनापासून आभार मानायचा आहे की जेव्हा मी नगरसेवक झाली त्याच्यानंतर जेव्हा फर्स्ट बजेटची सभा होती तेव्हाच म्हणजे सगळं डिस्कशन झालं की म्हणजे आता पुढच्या 1 वर्षात काय काय करायचं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटलं की आपण एक डी ॲडिक्शन आणि काउन्सिलिंग सेंटरची प्लॅनिंग पण करू शकते. मग त्याच्यानंतर मी पूर्ण पाठपुरावा केलं. मेरी कॉपी काय, मी पूर्ण पाठपुरावा केली. मी लेटर दिलं आयुक्त साहेबांना, मेयर मॅडमला मी लेटर दिलं. त्याच्यानंतर त्यांना सुद्धा असं वाटलं की इट इज अ व्हेरी नोबल अँड डीप रूटेड कॉज. याच्यावर काम करावं लागेल. मुंब्रामध्ये आय फील दॅट इन होल ठाणे डिस्ट्रिक्ट दिस इज द फर्स्ट डी ॲडिक्शन अँड काउन्सिलिंग सेंटर. ठाण्यात याच्या अगोदर कधीच आणि कुठेच ॲडिक्शन सेंटर नव्हतं. तर मला खूप अभिमान वाटतंय आणि आय एम व्हेरी हॅपी दॅट अल्लाह ताला ने, ईश्वरांनी आमच्याशी मेरे जैसे इंसान से ये काम लिया या मेरे दिमाग में ये चीज डाली कि मैं इसका पाठ पुराव करके इस चीज के लिए फॉलोअप लूं. 3 महिना झाला मला. 3 महिना पासून मी पाठपुरावा पूर्ण फॉलोअप करत आहे आणि ही कॉपी आहे माझ्या लेटरची. 3 महिना झाला पूर्ण पाठपुरावा करता आणि मला मीडियाच्या माध्यमातून फक्त एवढंच सांगायचं आहे की दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट अँड नोबल कॉज. प्लीज कृपया करून कुठल्याही प्रकारची राजनीती करू नका. डोंट मेक इट अ क्रेडिट फाईट अँड अ क्रेडिट वॉर. दिस इज डन बाय TMC. हो, मागणी माझी होती, मी पूर्ण फॉलोअप केलं, बट TMCला असं वाटलं की छान आहे म्हणून TMCने पण कोऑपरेट केला. माझी मागणी होती. मुंब्रामध्ये व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे. काय सांगाल याबाबत? समोर मी म्हणतो की आमचे शानूभाई आणि त्यांची सुपुत्री मर्जिया, माझ्या फोनवरच डिस्कस झाला होता. मला वाटलं की खूप सिनियर पर्सन असेल आणि ते हा काम चालू करणार आणि हा खूप गरजेचा आहे. म्हणजे जिकडे जिकडे गरिबी असतात, जिकडे जिकडे जसे की भिवंडी आहे, गोवंडी आहे, धारावी होता, मीरा रोड पण आता बदली झाला, तर तिकडे खूप नशेचा प्रॉब्लेम आहे आमचे यंग बच्चेमध्ये. आणि 18 सालचे नाही झाले की ते लोक MD आणि वीड याचे खूप जास्त, आता ब्राऊन शुगरला लोक विसरले आणि मेडिकल नशा घेतात, जसे कफ सिरप आहे, टॅबलेट्स वगैरे आहे. आणि 90% लोकांना आम्ही
90% लोकांना आम्ही ओपीडी लेवलवर ठीक करू शकतात. काउन्सिलिंग करून आणि काय थोडे औषध देऊन आम्ही ठीक करू शकतात. आणि मी मर्जा मॅडमला मी खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो की त्याने कसं म्हणजे याने किती महिने झाले आपल्याला बनवून कॉर्पोरेटर बनवून 6 महिने झाले. 6 महिने. 6 महिन्यामध्ये आणि हा काम जे घेतला म्हणजे इट्स रिअली ग्रेट. हा आणि लोक अजून किती वर्षाचे कॉर्पोरेटर्स आहे आमच्या एरियामध्ये. आमच्या जे नागपाडा ते पण गड आहे ह्या चीजच्या ना, तिकडून माल येतो. हा आणि कोण इतकं सिरियसली घेत नाही. यांनी हा सिरियसली घेतलं. हा आणि ते असं मला वाटतं की हे असं खाली शोबाजी नाही आहे आणि ते करून दाखवणार. आणि आज ही एडिक्शन ओपीडी चालू केलेली आहे. तर मला वाटते की 6 महिन्याच्या नंतर मला परत यायला लागेल. वॉर्ड एक 10 बेडचा वॉर्ड पण भेटणार ना, तो ते मला मी उद्घाटन नाही बोलणार पण ते मला बघायला यायला लागेल. ओके.